नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. वडणे येथे कानबाई माता उत्सवाची तयारी. वडणे वडणे गाव म्हटलं की केवळ एक गाव डोळ्यासमोर उभं राहत नाही, तर डोळ्यासमोर उभा राहतो माणुसकीचा, आपुलकीचा आणि एकजुटीचा जिवंत दरा. धार्मिक कार्य असो, सामाजिक कार्य असो, लग्न समारंभ असो अथवा दुःखांचा प्रसंग असो, वडणेकर ग्रामस्थ मनोभावे एकत्र येतात. सुखदुःखात सहभागी होतात. सुखात सहभागी होणारे आणि दुःखात खंबीरपणे पाठीमागे उभे राहणारे हे गाव म्हणूनच आपल्या मातीशी नाळ जोडलेले आहेत. याच श्रद्धेच्या आणि ग्राम एकतेच्या परंपरेत कानबाई माता रोट हा वडणेकरांच्या भावविश्वातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा उत्सव आहे. 15 ते 17 ऑगस्ट या 3 दिवसात होणारा हा उत्सव म्हणजे ग्रामदैवत कुलस्वामिनी श्री कानबाई माताच्या चरणी अर्पण होणारी श्रद्धेची रोट, खानदेशी पुरणपोळीचा नैवेद्य हा केवळ धार्मिक विधी नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संस्कृतीचा, कुटुंब बंधाचा आणि मायभूमीवर निखळ प्रेमाचा उत्सव आहे. वडणेपासून दूर परगावी परराज्यात संसार थाटलेले वडणेकरही या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण कितीही दूर गेले, कितीही मोठे झाली तरी मायभूमीची ओढ मनापासून कधीच कमी होत नाही. कानबाईच्या पहिल्या रोट पूजनासाठी आपले गाव, आपली माती, आपले माणसं भेटावीत या आपुलकीने अनेक कुटुंबे वडणेकर परतत असतात. लहान मुलापासून ज्येष्ठापर्यंत संपूर्ण परिवार मायभूमीच्या कुशीत दाखल होतो. ज्याप्रमाणे कोकणात गणपती असतात, त्याप्रमाणे प्रत्येक भागाचे, प्रत्येक विभागाचे अनंत असे व्रते आहेत आणि त्याचप्रमाणे गाव, समाज, कुटुंब, परिवार एकत्र व्हावा असा एक दिवस प्रत्येक भागात असतो. त्याचप्रमाणे खानदेशातही कानबाई ही माता उत्सव अतिशय जगप्रसिद्ध आहे. यंदाही 13 ऑगस्ट पासूनच बाहेर गावी राहणारे अनेक वडणेकर गावात येऊ लागले आहेत. घराघरात लगबग सुरू झाली आहे. रोट पूजनाच्या आधी घराची साफसफाई, अंगणाची स्वच्छता आणि परिसर निर्मळ ठेवण्यावर विशेष भर दिला जात असतो. जणू कानबाई मातेच्या आगमनासाठी घर नव्हे तर मनही स्वच्छ केले जाते. दिनांक 15 ऑगस्टला भाजी भाकर आणि रोट पूजन, दिनांक 16 ऑगस्टला कानबाई मातेची स्थापना करून पुरणपोळीचा नैवेद्य, तर 17 ऑगस्ट रोजी विसर्जन. अशा भक्तिमय वातावरणात हा 3 दिवसाचा उत्सव रंगतो. खानदेशी मातीच्या सुगंधाने आणि ऐराणी बोलीच्या गोडवाने हा उत्सव आणखी खुलतो आणि पारंपरिक गाणी, खानदेशी रचना, वाजंत्री आणि महिलांची सामूहिक गायनाने रात्र जागरण होत जाते. जागरणाच्या माध्यमातून भक्ती, आनंद आणि उत्साहाचा संगम घडतो. घराघरात कानबाई मातेची पूजा होते आणि संपूर्ण गाव जणू एक भक्तिमय लयीत न्हाऊन निघते आणि हे व्रताचे सांगता होते.